हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशात मजेत आला. तर मित्रांनो, पार दुपारी जवळजवळ 3च्या आसपास आता आपल्याला लागलेलं आहे भाडं. तर ते भाडं असं आहे की आपल्याला बघा, इथं आपण आलेलो आहे घ्यायला बडदीनगरला. आणि इथून एक फ्रीज घ्यायचं आहे 165 लिटरचं. आणि ते दत्तनगर आहे एक्सपो पॉईंटच्या पुढं, तिथं पोहोचवायचं आहे. तर ते फ्रीज घेण्यासाठी आता इथं आणले बघा. चलो. ते फ्रीज आणायला गेले वरती आतमध्ये. शेवटी फ्रीज आणलेलं आहे, ते घेऊन जायचं आहे. चलो. नवीनच फ्रीज घेतलेलं आहे एकदम. चला चला बस. मित्रांनो बघा, आता ते फ्रीज घेऊन आपण दत्तनगर आलेलो आहे इथं खाली करण्यासाठी. बघा खाली करता येते आता. बघा झाली गाडी खाली. बघा आपली. तर मित्रांनो, आपण ते दत्त नगरचं आहे ना, ते फ्रीज सोडून आहे ना, आणि आता आपण नाक्यावर आल्यानंतर आपल्याला दुसरं भाडं लागलेलं आहे. तर ते असं भाडं आहे की आपल्याला आता आपण 2 माणसं घेऊन आहे ना, आपण चालवलं आहे नाशिक रोडचे जे गुरुद्वारा आहे ना तिथं. आणि तिथून एक डॉक्टर, ते दाताचा डॉक्टर आहे ना, त्यांची खुर्ची आहे ना, ती घेऊन येण्यासाठी आपण नाशिक गुरुद्वाराला चालू आहे नाशिक रोडला 2 माणसं घेऊन. तर हे बघा, आता माणसं घेतलेली आहे खाली मध्ये. बघा आमचे गायकवाड साहेबांनी बसलेले आता, आणि ते येत आहे आता इथं. ज्यांना खुर्ची आणायची ना, ते येऊन राहिले 2 मिनटात इथं. हे बघा, ते येऊन राहिले बघा. ठीक आहे, मी फोन करतो. चलो. नाही तर डिझेल भरपूर आहे. डिझेल पेट्रोल महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे, परंतु हे आफेमुळे आहे ना, लोक जिथं 100-200चं भरायचं तिथे 1000-1000चं भरून राहिले. त्यामुळं गडबड होऊन राहिली सर्व. बरेच पेट्रोल पंप बंद झाले त्याच्यामुळं. काल तर सगळे 8-8:30ला बंद झाले. काल तर 8 वाजता सर्व पेट्रोल पंप बंद झाले. काय सांगायचं तुम्हाला. अवघड काम आहे डिझेल याच्यासाठी. आफेमुळे आहे ना सर्व गडबड होऊन राहिली. नाही तर आहे रेग्युलर व्यवस्थित मिळत आहे, पण आफेमुळे सर्व गडबड आहे. उंच उंच बिल्डिंगचे कामं चालू आहे बघा. जिकडं तिकडं कामं चालू आहे बघा. वर्क इन प्रोग्रेस. याला तर वडाळा गाव. मित्रांनो, आता आपण आंबेडकर नगर क्रॉस करू आहे ना,
आता नाशिक रोडच्या रोडला लागलेलो आहे हायवेला, नाशिक पुणे हायवेला. हा आला उपनगर नाका बघा, सिग्नल, आणि सुटलाय बघा तो आता. आता आपण उपनगर क्रॉस करून आता पुढं निघालेलो बघा. आणि उन्हाळ्याचे बघा पाण्याचे मटके भरपूर आलेला स्टॉक बघा तो. हे बघा, हे गावठी फ्रीज बघा. सर्वात थंड पाणी होतं फ्रीजपेक्षा जास्त. हे बघा किती भरपूर प्रमाणात आलेले बघा हे ग्रामीण फ्रीज. हॅलो. हे बघा मित्रांनो, आता आलं हे गुरुद्वारा. हे बघा, हे दिसतं नाही, गुरुद्वारा आहे बघा. तर मित्रांनो बघा, आता आपण ते खुर्ची घेण्यासाठी आहे ना, नाशिक रोडचे जे गुरुद्वारा आहे ना त्याच्यातून मध्ये घुसलो, राईट मारला आणि इथे आता इथं आलेलं बघा. इथून घ्यायचं आहे बघा. हे बघा, ही खुर्ची घ्यायची बघा. ही खुर्ची घ्यायची आहे आणि ती आपल्या नाशिकला अंबड पोलीस स्टेशन तिथं पोहोचवायची. आता बघा खुर्ची ना, तिचा एक भाग खोलला बघा. आता हा एक भाग खोलला आहे. आता बाकीच्या खुर्ची आहे ना ती घेऊन येत आहे वरती. देणं मला परवडत नाही ते. मला काही गाडी भाडं वेगळं ते सरांना आहे ना, सरांचं काम बंद नाही पडून म्हणून मी ते दिलं. नाही तर मग लागलं ना लावा ते ती खुर्ची ना पूर्ण खोलून घेतली आणि खोलल्यानंतर एक एक पाड आता वरती चढवता. हे ना पाय पाड ती तर तेव्हा आम्ही ती खाली आणली बनवलेली ती. चला तर खुर्ची बघा. आता ही सर्व पार्ट वेगवेगळे आहे ना, खोलून आहे ना, आणि ती आता लोड केली. आता चला सिडकोला, अंबड पोलीस चौकी तिथं चला लोडिंग केलं. आता जाऊ नाशिकला, सिडको. तेव्हा हे सर पण आले. जाम झाले ते, खोलून आहे ना, फुल फिटिंग सर्व त्यांनी केली. जाम झाले बघा ते. चलो ओके. चला आता आपण निघालो आहे आता, आणि आता उपनगर येईल बघा. आलं आंबेडकर नगर आणि हे आलं बजरंग बलीचं मंदिर. आता इथून आपल्याला लेफ्ट मारून आहे ना सिडकोला जायचं आहे. बघा आपण आलो अंबड पोलीस चौकीजवळ, आणि तिथून आहे ना लेफ्ट मारून आहे ना सर्कलवरून निकिता हॉल आहे ना, तिथं आपल्याला ही खुर्ची सोडायची आहे. तर मित्रांनो आता आपण ती खुर्ची घेऊन आहे ना, बघा इथं आलो अंबड पोलीस चौकीजवळ बघा. अंबड पोलीसच्या तिथं निकिता हॉल आहे ना, हा त्याच्या बाजूला बघा हे जैविक डेंटल क्लिनिक म्हणून आहे, तिथं उतरायची इथं आपल्याला. इकडे गेले किंवा इकडे न्यायची ती.
2 मिनिटं लॉक खोला ना, बॅग काढतो. आता गाडी खाली झाली बघा आपली. आता जाऊ आपण नाक्यावर. तर मित्रांनो, आता आपण ती डेंटल चेअर आहे ना, ती गुरुद्वारावरून घेऊन आणि आंबड पोलीस चौकी तिथं आहे ना, पुढं आहे ना, तिथं त्या एरियामध्ये सोडून दिलं तिला. आणि आता नाक्यावर आल्यानंतर आहे ना, आता वाजले जवळजवळ 2:30 वाजत आलेले. तर मित्रांनो, भूक तर खूप जबरदस्त लागलेली आहे. तर चला जेवण करूया आपण. आपला मेनू काय बघा आज. आपला मेनू आहे आज भरीत वांग्याचं भरीत आहे, पोळ्या आहे आणि या पोळ्यांचा भुगा आहे. तर चला मित्रांनो, तुम्ही पण जेवण करा. चला ओके मित्रांनो, आपण घरी जायला निघालो ना, आपल्याला लगेच भाडं लागलेलं आहे. तर आपल्याला ते सोलमन कंपनीवर जायचं आहे. तिथं 14-15 बॉक्स घेऊन आहे ना, ते VRLला जोडायचे. तर चला लोडिंग करण्यासाठी जाऊ VRLला, सॉरी सोलमनला. आमचे दादा असले आम्हाला काय टेन्शन नाही राहत. बघा किती स्पीड आहे बघा. म्हणजे ह्याचा अर्थ चहावाला येऊन जायले. चहावाला येऊन गेलेला आहे म्हणून स्पीड आलेला आहे. बरोबर. चहावाला येऊन गेलं का एनर्जी डोस भेटतो त्यांना, त्यामुळे काम वाटतं. झाले हां, चला लोड झाली आपली गाडी बघा. चलो VRL ट्रान्सपोर्ट तपोवन द्वारका. चलो ओके. गणपती बाप्पा मोरया. मित्र आंब्यांना बघा किती कैरी आलेलं आहे बघा. हे बघा आंब्यांना किती कैरी आलेले आहे बघा. हा आला इंदिरानगरचा बोगदा. त्याचं काम जोरात चालू आहे. हे बघा गॅसमुळं अफवेमुळं कशा रांगा लागलेल्या आहे बघा. गॅस टंचाई नाही, पेट्रोल टंचाई नाही आहे, तरी पण रांगा लागलेल्या आहे पेट्रोल पंपांवरती. बॉम्बे नाका. जय श्रीराम. द्वारका. द्वारका आहे ना, द्वारका हे सारडा सलकरवरून द्वारकेवर यायचे ना, तो मार्ग बंद केला त्यांनी आता. त्यामुळे तो सर्व वडाळा चौफुली वडाळा नाका आहे ना, तिकडून वळवलं. त्यामुळे खूप गर्दी होती तिथं, ट्रॅफिक जाम होतं. तर इथून आपल्याला राईट मारायचं आहे. हे ट्रॅक्टर हाऊस आहे. इथून राईट मारून डायरेक्ट मारुती वेपर्स. ह्याला मारुती वेपर्स चौक. आणि ते VRL ट्रान्सपोर्ट. एवढं आलो VRL ट्रान्सपोर्टला. डबल भाडं मिळेल ना, तुम्हाला पैसे मिळेल. बरोबर आहे की नाही? तो एखाद्या वेळेस चान्स येतो तो. तेच म्हणलं. त्या दिवशी भारी काम झालं आपलं.
काय माल नाही स्टॉकला लागलाच. हां हां गाडी खाली होती आता आपली. मोठे डबडे ते झाली आपली गाडी खाली. ओके आता ही बिल्टी देऊन टाकू. बिल्टी बनवायला होता ही. चला ओके. तर मित्रांनो आता आपण व्हीआरएल ट्रान्सपोर्टला आहे ना माल खाली करून आहे ना आता चाललो आपण घरी. तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय सी यू.